हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पेपरफुटीबाबत कायदा आणणार फडणवीसांचं आश्वासन। कोणत्याही घोटाळ्याविना 77,000 नियुक्त्या, फडणवीसांची माहिती। गट क ची परीक्षा एमपीएससी तर्फे घेणार, परीक्षा शुल्क कमी करण्याचा विचार करणार, फडणवीसांची मोठी घोषणा। मुंबई, नाशिक आणि कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू। नाशकात मतदान टेबलवर 3 मतपत्रिका जास्त निघाल्याने मतमोजणी काही काळ थांबवली। मुंबई पदवीधरच्या निकालावेळी ठाकरे गट अलर्ट। अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई मतमोजणी केंद्रावर। निकालाआधीच रायगडमध्ये निरंजन डावखरेंच्या विजयाचे बॅनर्स। भाजपचे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष निलेश थोरेंकडून बॅनरबाजी। परळीत सरपंच हत्या प्रकरणात गित्तेंना अडकवण्याचा प्रयत्न। धनंजय मुंडेंच्या राईट हँडनं गित्तेंना अडकवलं, रोहित पवारांचा आरोप। अजितदादा गटात विधान परिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना संधी मिळण्याची शक्यता। उद्या दोन्ही उमेदवार अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। मूळ राष्ट्रवादी पक्षाची कागदपत्र चोरणाऱ्याला अजित पवारांकडून विधान परिषदेचं गिफ्ट। रोहित पवारांचा शिवाजीराव गर्जेंवर निशाणा। विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार। शहा आणि फडणवीसांनीही शिंदेंच्याच चेहऱ्यावर निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलंय। संजय गायकवाडांसह मनीषा कायंदेंचा दावा। उद्धव ठाकरे फक्त लेना बँक ते देना बँक नाहीत। ठाकरेंची लखनौमध्ये 200 एकर जागा, योग्य वेळी मी बोलेन। ठाकरेंच्या खोकेंच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। भाजपा आमदार जयकुमार गोरे आणि पत्नीविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका। कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप। याचिकेवर 5 जुलैला सुनावणी। विरोधकांकडून माझ्यावर खोटे आरोप, पैसे कुणी घेतले त्यांची चौकशी करा। जयकुमार गोरेंनी भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले। रणजित निंबाळकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे पोलिसांच्या जाळ्यात। हत्येप्रकरणी आतापर्यंत काकडे कुटुंबातील 3घांना अटक। ठाण्यातील येऊरच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव पार्टी, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। तर पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला असल्यास कडक कारवाई होणार, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। नवी मुंबई महानगरपालिका अनधिकृत बार पब विरोधात ॲक्शन मोडवर। बेलापूर, कोपर, खैरणे, नेरुळ, तुर्भेत कारवाई। आतापर्यंत 5 ते 7 बारवर कारवाई। देशात विधानसभेच्या 13 जागांसाठी 10 जुलैला पोटनिवडणूक। बिहार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, तमिळनाडू, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडी आमने सामने येणार। नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल। जलील पठाण, संजय जाधव या शिक्षकांची चौकशी होण्याची शक्यता। देशात आजपासून नवे फौजदारी कायदे लागू। भारतीय न्याय संहितेत 358 कलम असणार। नव्या कायद्यानुसार 3घांवर गुन्हे दाखल। भोपाळमध्ये पहिली एफआयआर दाखल। पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलीस कोर्टात। अल्पवयीन आरोपीला मिळालेल्या जामिनाविरोधात पोलिसांची सुप्रीम कोर्टात याचिका। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिकांना दिलासा। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 30 रुपयांची कपात। लोणावळ्यात एकाच कुटुंबातील वाहून गेलेल्या 10 जणांपैकी 5 जणांना वाचवलं। 4घांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू। आज मुंबईसह कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा। पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।